नमस्कार मित्रांनो, आज आपण आंब्याच्या झाडाला कलम कसं करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत। यासाठी आपल्याला एक आंब्याचं झाड लागेल। त्यानंतर ज्या फांदीचं कलम करायचं आहे त्या झाडाची फांदी, आता ही केशरची फांदी आहे। आता कलम करण्यासाठी आपल्याला ही जे आंब्याचं झाड आहे ते या ठिकाणी असं कट करायचं आहे आणि त्यानंतर ही जी आंब्याची फांदी आहे केशर आंब्याची ती घ्यायची आहे। सर्वात प्रथम जो आपण आंबा आता कट केला आहे त्या आंब्याच्या मधोमध अशा प्रकारे कट घ्यायचा आहे, ज्याच्या साहाय्याने या आंब्याच्या फांदीचे दोन समान भाग होतील। साधारण 1-1.5 इंचाचा आपल्याला हा कट घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे ही जी आता आंब्याची फांदी आहे हिला तर एक डोळा आलेला दिसतोय बघा, हा डोळा आलेला अशी एक आंब्याची फांदी घ्यायची आहे आणि त्यानंतर या आंब्याच्या फांदीचे साईडची जी भाग आहे तो व्ही आकारामध्ये कापायचा आहे। असं दोन्ही बाजूने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कापल्यानंतर ही फांदी आपल्याला या आंब्याचे जे कापलेला भाग आहे त्यामध्ये अशी व्यवस्थित सरकवून बसवायची आहे शेवटपर्यंत। त्यानंतर आपल्याला गरजेची आहे ती एक कलमपट्टी। या ठिकाणी आपण प्लॅस्टिकच्या एखाद्या पिशवीचा सुद्धा वापर करू शकता, जी थोडी ताणली गेली पाहिजे आणि फिट्ट बसली पाहिजे। ही जी कलमपट्टी आहे या कलमपट्टीच्या साहाय्यानं जो हा खालचा भाग आहे त्याच्या खालून आपण जिथून जॉईंट केला त्याच्या खालच्या भागातून आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे बांधून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जे आपण जॉईंट आहे त्याच्या वरच्या भागापर्यंत आपल्याला हे पूर्ण बांधून घ्यायचं, जेणेकरून पाणीचा थेंब सुद्धा आत शिरणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी गाठ मारायची आहे। अशा प्रकारे हे कलम बांधल्यानंतर हे कलमाचं रोप आपल्याला एखाद्या पिशवीमध्ये लावायचं आहे। त्यानंतर आपल्या 15 दिवसामध्ये या कलमाच्या रोपाला आपल्याला पालवी आलेली दिसते। अशा प्रकारे आपण घरगुती कलम करू शकतो।